श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांचा जन्मदिन हा रामनवमी म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. हिंदू धर्मामध्ये रामनवमीला विशेष महत्त्व आहे. पंचांगानुसार रामनवमी हा सण दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या तिथीला प्रभू श्रीरामांचा जन्म झाला होता. विशेष म्हणजे चैत्र नवरात्रीचा हा शेवटचा दिवस असतो. या नवरात्रीची सांगता रामनवमीने होते. यंदा 6 एप्रिल म्हणजेच रविवारी रामनवमीचा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा केला जाणार आहे. रामनवमीच्या दिवशी प्रभू श्रीरामांची विशेष पूजा आणि उपासना केली जाते. तसेच श्रीराम यांच्यासोबत माता सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांची देखील पूजा केली जाते. 6 एप्रिल रोजी रामनवमीच्या दिवशी पूजा करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी 11:08 सुरू होणार आहे. हा मुहूर्त दुपारी 1:39 असणार आहे. या दरम्यान आपण प्रभू श्रीरामचंद्रांची पूजाही करू शकता. पंचांगानुसार रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर पुष्य नक्षत्राचा योग जुळून येणार आहे. या व्यतिरिक्त या दिवशी सुकुर्मा योग देखील जुळून आला आहे. हा योग संध्याकाळी 6:54 असणार आहे. त्यानंतर धृत योग बनणार आहे. हे सर्व योग अतिशय शुभ मानले जातात आणि या शुभ योगावर जर आपण प्रभू श्रीरामचंद्रांची पूजा केली, सेवा केली, आराधना केली तर आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी सेवा आणि उपाय देखील केले जातात. आणि म्हणूनच आपल्याला रामनवमीच्या दिवशी व्रत नाही केलं तरीही चालेल, पण गाईला ही एक वस्तू खायला द्यायची. ही वस्तू खायला दिल्यामुळे प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात प्रभू रामचंद्र पूर्ण करणार आहेत. अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला अजिबात विसरू नका. रामनवमीच्या दिवशी भगवान रामाची पूजा करण्यासाठी पहाटे लवकर उठून स्नान करा. तसेच पूजा घरात भगवान श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण तसेच भगवान हनुमानाची मूर्ती स्थापित करा. आता भगवान रामाला चंदन लावून त्यांना फुलं, अक्षदा आणि धूप अर्पण करा. त्यानंतर शुद्ध देशी तुपाचा दिवा लावून देवाला मिठाई आणि फळांचा नैवेद्य अर्पण करा. तुम्ही श्रीरामचरितमानस, सुंदरकांड किंवा रामरक्षा स्तोत्राचं पठण करावं. या दरम्यान भगवान रामाच्या मंत्राचा देखील जप हा करायचा आहे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. या प्रभावी मंत्राचा आपल्याला जेवढा जास्त जप करता येईल तेवढा जप हा करायचा. यामुळे सकारात्मक वातावरण निर्माण होते. तसेच आपल्याला प्रभू रामचंद्रांची आरतीही करून घ्यायची आहे आणि त्यानंतर हात जोडून मनोभावे आपल्याला त्यांना प्रार्थना करायची. आपल्या जीवनामध्ये असणारे जे संकट आहेत, वेदना आहेत, दोष आहेत, दारिद्र्य ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थना करायची. त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची क्षमायाचनाही करून घ्यायची आहे. अशा रीतीने आपल्याला पूजा आणि सेवा ही करून घ्यायची आहे. आता हा उपाय किंवा ही जी गोसेवा आहे ती आपल्याला कधी करायची, तर तुम्ही रामनवमीच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही गोसेवा जी आहे ती करू शकतात. कारण हिंदू धर्मामध्ये गाय, गंगा आणि गायत्रीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता. तसेच माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातूनच झाला होता. म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं. गायीच्या शरीरामध्ये 33 कोटी देवी देवतांचा निवास असतो. गाय 11 रुद्रांची आई आहे, 8 वसूंची कन्या आहे, 12 आदित्यांची बहीण आहे आणि अमृत रूपी दूध देणारी आहे. जो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या सर्व मनोकामना तर पूर्ण होतातच होतात, पण त्याला मृत्यू पश्चात स्वर्गाची प्राप्ती सुद्धा होत असते. साक्षात श्रीहरी विष्णूंनी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव मिळालं होतं. आणि रामनवमीच्या दिवशी आवर्जून आपल्याला ही गोसेवा जी आहे ती करायची
आता गाय जर तुमच्या घरी असेल तर घरच्या घरी तुम्ही ही गोसेवा करू शकतात किंवा एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात, गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटणार आहे. गायीजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी हे अर्पण करून घ्यायचे, तिची आरती करून घ्यायची, तिला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे. आणि त्यानंतर आपल्याला जी वस्तू गाईला खायला द्यायची आहे ती म्हणजे गोड चपाती. तर आपल्याला काय करायचं आहे, कणिक मळायचं आहे. मळताना त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद ही टाकायची आहे. हळद टाकल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झालं तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जी आर्थिक समस्या आहे त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते. आता छानशी चपाती तयार करून झाल्यानंतर त्यावर आपल्याला थोडंसं तूप हे लावायचं. तूप लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धी येते. तसेच आपल्याला त्यावर एक गुळाचा खडासुद्धा ठेवायचा आहे. गुळाचा खडा ठेवल्यामुळे आपल्या जीवनामध्ये गोडवा हा निर्माण होतो. तर अशी ही गोड पोळी जी आहे ती आपल्याला गाईला खायला द्यायची, आपल्या हातातनंच गाईला खायला द्यायची. कारण असं म्हटलं जातं गाय जेव्हा आपल्या हातातनं ही चपाती खाते आणि तिची जीभ आपल्या हाताला लागते त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दोष आहेत आणि दारिद्र्य हे दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते. त्यानंतर आवर्जून आपल्याला गाईला थोडंसं पाणी हे प्यायला द्यायचं आहे किंवा अगदी गाईला तुम्ही पिवळी केळीसुद्धा खायला देऊ शकतात, हिरवा चारा खायला देऊ शकतात. आता गाईला पाणी प्यायला दिल्यानंतर आपल्याला गाईभोवती 11 प्रदक्षिणा ह्या मारायच्यात. प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे. 11 प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपल्याला आवर्जून गाईच्या पायाखालची थोडीशी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा आहे. कारण जो मनुष्य गाईला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धूळमस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं. आता गाय जर स्पर्श करून देत असेल तर आवर्जून तिच्या पाठीवरनं आपल्याला हात फिरवायचा आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची. अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे. ही सेवा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही साक्षात श्रीराम पूर्ण करणार आहेत. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. जय श्रीराम.